कुरुत इति पाठे अन्विषाणी उदाहरणानि पश्यामः। तर बाळांनो, आज आपण वाच्य परिवर्तन कुरुत हे पाठावर आधारित असलेले सर्व प्रश्न पाहत आहोत ते पुढील प्रमाणे। परीक्षेसाठी असणारा अतिशय महत्त्वाचा भाग वाच्य परिवर्तन कुरुत। केचन कॉफी पानस्य आनंदम अनुभवन्ति। त्याचं उत्तर बघा, केचन कॉफी पानस्य आनंदः अनुभूयते। 2 मया एषा पद्धतीः स्वीकृता। त्याचं उत्तर बघा, मया तृतीय विभक्ती आहे, त्याचं परिवर्तन होणार आहे वाच्य परिवर्तनमध्ये अहम एतां पद्धतीं स्वीकृतवती। 3 मया अध्ययनं प्रारब्धम। मया हा तृतीय विभक्तीचा भाग आहे, त्याची प्रथमा अहम अध्ययनं प्रारब्धवती। पदवी अपि प्राप्ता मया। पदवीं प्राप्तवान अहम। 5 अहम कार्य करोमि। मया कार्य क्रियते। मया संदर्भः श्रुतः। अहम संदर्भः श्रुतवान्। कलाशाखायाः छात्राः संस्कृताध्ययनं कुर्वन्ति। कलाशाखायाः छात्रैः संस्कृतम् अध्ययनं क्रियन्ते। त्यानंतर पुढं छात्रा संस्कृतमपि पठितुं शक्नुवन्ति। छात्रैः संस्कृतमपि पठितुं शक्यते। शक्नुवन्तीचं रूपांतर शक्यतेमध्ये झालेलं आहे। अस्माभिः संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतं। कृतमचं कृतवन्तः येणार आहे, अस्माभिचा बदल वयम होणार आहे। वयम संस्कृतस्य अध्ययनं शालायां कृतवन्तः। अस्माभिः नैव चिन्तितं। वयं नैव चिन्तितवन्तः। अयं बालकः वेदांगानि विविधशास्त्राणि च अधीतवान्। अनेनं बालकेन वेदांगानि विविधशास्त्राणि च अधीतानि। माता आर्याम्बा पुत्रस्य विवाहविषये चिन्तयति। मात्रा आर्याम्बया पुत्रस्य विवाहविषये चिंत्यन्ते। आचार्यः स्तोत्रं रचितवान्। हा बघा, बऱ्याच वेळेला बोर्डाच्या परीक्षेला पडलेला प्रश्न आहे। आचार्येण स्तोत्रं रचितं। मया जपाकुसुमम् आनीतं। हाही प्रश्न पडलेला आहे बोर्डाच्या परीक्षेला मार्च 2020। अहम जपाकुसुमम् आनीतवान्। किं द्रष्टुं त्वया। किं दृष्टवान् त्वं। त्वया अंगानि दृश्यन्ते। त्वं अंगानि पश्यसि। अर्णवः पाकगृहात् तण्डुलान् आनयति। अर्णवेन पाकगृहात् तण्डुलाः आनयन्ते। त्यानंतर बघा बाळांनो, पुढं सम्यक उक्तं त्वया। सम्यक उक्तवान् त्वं। तेन महर्षिणा प्रतिपादितवान्। हाही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला पडलेला आहे। सह महर्षिः प्रतिपादितवान्। महर्षिणा कणादेन किं किं उक्तं परमाणुविषये। हाही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला पडलेला आहे मागच्या वेळेला। महर्षिः कणादः किं किं उक्तवान् परमाणुविषये। वयं महाभागस्य नामधेयं जानीमः। हाही प्रश्न पडलेला आहे। अस्माभिः महाभागस्य नामधेयं ज्ञायते। महर्षिणा परमाणोः व्याख्या कृता। तर हाही प्रश्न पडलेला होता बाळांनो। महर्षिः परमाणोः व्याख्यां कृतवान्। सः सार्थवाहः कमलं क्रेतुम् इच्छति। तेन सार्थवाहेन कमलं क्रेतुम् इच्छते। अहम 10 सुवर्णनाणकानि यच्छामि। मया 10 सुवर्णनाणकानि दीयन्ते। सुदासः सुगतचरणाभ्यां कमलं समर्पितवान्। आता इथंही बघा, सुदासः ची प्रथमा विभक्ती आहे, त्याचं आपण वाच्य परिवर्तन करत असताना त्याचं बघा प्रथमेचं तृतीयमध्ये केलं। सुदासेन सुगतचरणाभ्यां कमलं समर्पितम्। मृगेण उक्तं। मृगः उक्तवान्। अतिशय सोपं आहे, लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा। काकेण उक्तं तृतीयच विभक्ती आहे, म्हणजे हा आपल्याकडं कर्मवाच्य आहे, त्याचं आपण कर्तृवाच्यमध्ये करत असताना काकः उक्तवान्। क्षेत्रपतीना मृगः आलोकितः। क्षेत्रपतीः मृगम् आवलोकितवान्। क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन शृगालं हतः। क्षेत्रपतीः क्षिप्तेन लगुडेन शृगालं हतवान्।
त्यानंतर बघा काव्यामधला कधीही पडत नाही पण एक मानवता धर्म यामधला आपल्याला पडला होता प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला मार्च 2020 साली. सर्वे धर्माः मानवता गुणं शसन्ति. सर्वे धर्मे मानवता गुणः शस्यते. जनेहे कणकं परीक्षते. मार्च 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेला आहे. जनेहे त्याची तृतीय विभक्ती जनेन कणकं परीक्षयति. केन दृष्ट्वा मम रंध्रिका. कः दृष्टवान् अयं रंध्रिका. आचार्यः स्तोत्रं रचितवान्. आचार्येण स्तोत्रं रचितं. राजा विद्वासं पूजयति. राज्ञेन विद्वासं पूजितवान्. तर बाळांनो अशा पद्धतीनं मी जवळपास 35हून अधिक उदाहरणं तुमच्यासाठी बाजूला काढलेली आहेत आणि ती तुम्हाला अभ्यासासाठी दिली आहेत. यांपैकी क्वचित तरी तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. तर अतिशय महत्त्वाचा असा हा वाच्य परिवर्तनचा भाग व्यवस्थित ऐका, नीट अभ्यास करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींनाही पाठवा. नमस्कार.